अपचन, मळमळ, मूळव्याध, हृदयरोग, लठ्ठपणा. नमस्कार मित्रांनो. आपल्या दैनंदिन आहारात अनेक भाज्या आणि कंदमुळे आपण खातो. पण काही कंद असे असतात ज्यामध्ये केवळ चवच नाही तर औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. आज आपण अशाच एका विशेष कंदमुळाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या कंदमुळाचे नाव आहे सुरण. सुरण म्हणजे काय? तो कुठे आढळतो? त्याचे आरोग्यदायी काय फायदे आहेत? आणि कोणकोणत्या आजारावर सुरण उपयोगी ठरतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरण हे जमिनीत वाढणारे कंदमूळ आहे. सुरणाचा आकार मोठा आणि खडबडीत असतो. याचा रंग बाहेरून तपकिरी तर आतून पांढरा किंवा फिकट पिवळा असतो. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि उत्तर भारतातील काही भागामध्ये सुरणाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ग्रामीण भागात सुरणाची भाजी, कढी किंवा मसालेदार भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. सुरण ही वनस्पती जमिनीखाली कंद तयार करते. पावसाळ्यात या कंदापासून मोठी पाने आणि देठ बाहेर येतात. सुरणाच्या झाडाला एक मोठे पान आणि एक जाड देठ असतो. कंद मात्र जमिनीखाली वाढत राहतो आणि काही महिन्यानंतर तो खाण्यास योग्य होतो. सुरणामध्ये अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात. यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन B6, पोटॅशियम, आयर्न, अँटीऑक्सिडंट हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि हे सर्व घटक एकाच कंदामध्ये म्हणजे सुरणमध्ये आपल्याला आढळतात. सुरण हे कोणत्याही भाजी स्टॉलवर आपल्याला सहज उपलब्ध होते. सुरणाचे औषधी गुणधर्म या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आहारासोबत औषधी देखील हा सुरण आहे. सुरणामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी सुरणाची भाजी किमान आठवड्यातून 2दा घेतल्यास पोट साफ होण्याबरोबरच पित्ताचा त्रास आपोआप कमी होतो. आयुर्वेदानुसार सुरण मूळव्याध, पाईल्स या आजारावर खूप गुणकारी मानले जाते. बैठे काम करणाऱ्या व्यक्तींनी सुरणाची भाजी नियमित खाल्ल्यास मूळव्याधीसारखा त्रास आपोआप कमी होतो. सुरणामध्ये पोटॅशियमचे प्रमाण असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. परिणामी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक पासून आपण अलिप्त राहतो. ज्याचे वजन अनेक उपाय करूनही कमी होत नाही त्यांच्यासाठी सुरण वरदान आहे. सुरणामध्ये फायबर असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. याचाच परिणाम म्हणून सारखे खाण्याची इच्छा कमी होते. आपोआप आपले वजन नियंत्रणात येते. अशा या बहुगुणी औषधी गुणधर्म असणाऱ्या सुरणाचा उपयोग स्वयंपाकामध्ये सुरणाची भाजी, फ्राय, कटलेट, भाजी, भजी अशा अनेक पदार्थ
बनवून आहारात वापर केला जातो. सुरण खाताना काही काळजी घेणे देखील आवश्यक आहे. सुरण शक्यतो कच्चा खाऊ नये, कारण घशाला खाज किंवा जळजळ होऊ शकते. म्हणून सुरणाला शिजवून खा. सुरणाची भाजी करताना चिंच, लिंबू किंवा कोकम वापरल्यास खाज अजिबात होत नाही. मित्रांनो, सुरण हा केवळ कंदमूळ नाही, तर पोषण आणि औषधी गुणधर्मांनी भरलेला आहार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र नातेवाईक यांना शेअर करा. धन्यवाद.